गुड मॉर्निंग. आज बनवली आहे कांद्याची पात. तर कांद्याची पात बनवण्यासाठी कांद्याची पात स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि नंतर अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहे. तिला कधीसुद्धा पालेभाजी ना आधी धुवून घ्यायची नंतरच चिरायची. आणि कांद्याच्या पातीबरोबर जे कांदे येतात ते सुद्धा चिरून घ्यायचे भाजीबरोबर. आपल्याला जर मोठ्या साईजचे असतील तर तुम्ही काढून ठेवू शकता, अदरवाईज ते सुद्धा चिरून घ्यायचे. त्याचबरोबर मिरची चिरून घेतलेली आहे आणि मुगाची डाळ भिजत घातलेली आहे ते 10-15 मिनटं अगोदर धुवून. आता तेलामध्ये जिरे घातलेत, लगेचच ठेचलेला लसूण आणि मिरचीसुद्धा लगेचच घालणार आहोत आपण. मिरची आणि लसूण एकत्रित लालसर रंगावर परतून घ्यायचं आहे आपल्याला. अतिशय सोपी भाजी बनवायला, खूप काही साहित्यसुद्धा लागत नाही आणि पटकनसुद्धा होते. जिरे लसूण छान पसरून घ्यायचे आणि ही लोखंडाच्या कढईत मी करत आहे. भाजी शिजल्यानंतर मात्र तुम्ही वेगळ्या भांड्यात काढून ठेवा, नाहीतर त्याचा रंग थोडा हळूहळू काळसर होत जातो. तर लसूण मिरची छान लाल झालेला आहे. आता चिरलेली आपण कांद्याची पात घालून घेऊया. आणि हिलासुद्धा पाणी सुटतं, त्यामुळे मोठ्या गॅसवरच शक्यतो भाजी शिजवायची. फार तर फार मीडियम तुम्ही करू शकता, नाही तर खूप जास्त शिजली जाते भाजी. चवीनुसार मीठ ॲड केलं आहे. त्याचबरोबर भिजून ठेवलेली मूगडाळसुद्धा ॲड करूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि पालेभाज्या कधीसुद्धा ना ओपन शिजवायच्या, कारण त्या लवकरही शिजल्या जातात. झाकण ठेवायची अशी आवश्यकता नाही. आणि ओपन शिजवले ना झाकण न ठेवता, तर त्याचा रंग जो आहे ग्रीन कलर तो तसाच टिकून राहतो. त्यामुळे ओपनच शिजवायच्या आणि गॅस बंद केलं म्हणजे शिजल्यानंतरसुद्धा लगेच झाकण ठेवायचं नाही. थोडं थंड होऊ द्यायच्या नंतर झाकण ठेवायचं. तर थोडीशी मिक्स करून आणि अशी पसरून घ्यायची कढई, म्हणजे तिचं पाणी कसं लवकर सुटतं. एका जागेवर असेल तर ती पाणी सुटून खूप जास्त शिजते ती. आणि मध्ये मध्ये चेक करत राहायचं 2-3 मिनिटाने. आता भाजीतलं पाणी आटलेलं आहे, तर आपण गॅस बंद करून घेऊया. आणि बघू शकता आपली कांद्याची भात रेडी झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.